नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरून लपून सुरू असलेल्या गावठी हातभट्टी चालकांवर धडक कारवाई केली आहे। दिनांक 19 जुलै 2025 रोजी श्री हनुमान गायकवाड साहेब पोलीस निरीक्षक शिंदखेडा पोलीस स्टेशन यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील कब्रस्तानच्या पाठीमागे इसम सुरेश दीपा मालचे राहणार कब्रस्तान जवळ शिंदखेडा हा तसेच चिमठाणे पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील दराणे गावाचे शिवारात शिव रस्त्यालगत इसम नामे विठोबा भगवान भिल राहणार दराणे तालुका शिंदखेडा असे अवैधरित्या गावठी दारू गाळण्याची हातभट्टी बांधून गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं शिंदखेडा पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार अशांची वेगवेगळी पथके तयार करून पथकातील पोलीस अधिकारी अंमलदारांना छापा कारवाईबाबत माहिती देऊन त्यांच्यासह छापा कारवाई कामी रवाना झाले असता शिंदखेडा शहरातील कब्रस्तानच्या पाठीमागे इसम सुरेश दिया मालचे राहणार कब्रस्तान जवळ शिंदखेडा हा हातभट्टी लावून गावठी दारू गाळताना मिळून आल्यानं त्याच्यावर छापा कारवाई करून गावठी दारू गाळण्यासाठी तयार करण्यात आलेली हातभट्टी, पोकळ प्लास्टिकची नळी, गुळ नवसागर मिश्रित वॉश आणि तयार गावठी हातभट्टीची बनावट दारू असे एकूण 27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नाश करून संबंधित इसम याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेण्याची कारवाई सुरू आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, पोलीस सब इन्स्पेक्टर वैभव देशमुख, असई हेमंत फुलपगारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अखिल पटाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल साबिर शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल विशाल सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश देवरे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुलकर्णी, पोलीस कॉन्स्टेबल पूनमचंद कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल चेतन माळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा गोपाळ अशांनी मिळून केलेली आहे। गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली दराणे गावात तसेच शिंदखेडा शहरामध्ये पाटण चौफुली जवळ काही आरोपी हे गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करत आहे अशी बातमी मिळाल्याने मी तसेच माझ्या सोबतचे अधिकारी अंमलदार यांनी सदर ठिकाणी तात्काळ रेड मारली। दराणे गावामध्ये विठोबा बिल आणि शिंदखेडामध्ये सुरेश दीपा मालचे हे आरोपी मिळून आलेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 57,500 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे। तो मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो, माननीय अपर पोलीस अधीक्षक सो, माननीय DPO सो यांच्या मार्गदर्शन खाली मी तसेच PSI देशमुख, ESI हेमंत फुलपगारे, हेड कॉन्स्टेबल अखिल पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल साबिर शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल विशाल सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश देवरे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुलकर्णी, पोलीस कॉन्स्टेबल पूनमचंद कोळी, पोलीस कॉन्स्टेबल नागेश शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल चेतन माळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा गोपाळ अशांनी मिळून केलेले आहे। सदर दोन्ही आरोपीवर दारूबंदी कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। पुढील कारवाई आम्ही स्वतः करीत आहोत। प्रतिनिधी यादवराव सावंत। नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज।